देशातील शेअर बाजाराची नियामक संस्था सेबीनं डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना इशारा दिलाय। सेबीनं म्हटलंय की काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स अशा प्रकारची उत्पादनं विकत आहेत जे सेबीच्या नियामक कक्षेत येत नाहीत। त्याचाच अर्थ यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण किंवा गुंतवणुकीला संरक्षण मिळणार नाही। काही डिजिटल किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म गुंतवणूकदारांना डिजिटल गोल्ड किंवा ई गोल्ड उत्पादनांमध्ये गुंतवणुकीची संधी देत आहेत। मात्र अशी उत्पादनं आमच्या नियामक चौकटीच्या बाहेर आहेत। त्यांना ना सिक्युरिटीज म्हणून मान्यता आहे ना ती कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मध्ये मोडतात। त्यामुळे या उत्पादनांमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना मोठ्या आर्थिक जोखमींचा सामना करावा लागू शकतो, असंही सेबीने म्हटलंय। सध्या काही नामांकित कंपन्यांकडून डिजिटल गोल्डची विक्री केली जाते। त्यामध्ये तनिष्क, MMTC, PAMP, आदित्य बिर्ला कॅपिटल, फोनपे, श्रीराम फायनान्स हे डिजिटल गोल्डची विक्री करत आहेत। सेबीच्या मते हे ब्रँड्स विश्वासार्ह असले तरी जर एखाद्याकडून गुंतवलेली रक्कम थकवल्यास गुंतवणूकदारांना कोणतीही सुरक्षा मिळणार नाही, कारण ही नियामकाच्या अंतर्गत येणारी गुंतवणूक नाही। गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स, इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स, एक्सचेंज ट्रेडेड कमोडिटी कॉन्ट्रॅक्ट्स हे सर्व सेबीच्या कक्षेत येतात। सेबीकडे नोंदणी असलेल्या मध्यस्थ म्हणजेच ब्रोकर्स मार्फत खरेदी करता येऊ शकतात। सेबीच्या इशाऱ्यानंतर डिजिटल गोल्ड मधील वाढत्या गुंतवणुकीच्या ट्रेडवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। एकीकडे हा प्लॅटफॉर्म कमी रकमेवर गुंतवणुकीची संधी लोकांना देत असला तरी यामधील आर्थिक जोखीम मात्र वाढलेली दिसते।